व्यासपीठावर उपस्थित असलेले नामवंत पत्रकार आणि केंद्र सरकारच्या नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनचे नुकतेच संचालक झालेले आमचे मार्गदर्शक उदयजी देवगुडकर साहेब, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललितभाई गांधी, आमदार खलिपे मॅडम, रत्नागिरीतील ज्येष्ठ उद्योजक दीपक शेठ गद्रे, दैनिक सागरचे संपादक राजू जोशी, आमचे सहकारी वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत, सेक्रेटरी भटसाहेब, समोर बसलेले अनेक मान्यवर, उद्योगमंत्री महोदयांचे पिताश्री अण्णा सामंत समोर आहेत, डॉक्टर नेमकर आहेत, अनेक मान्यवर मंडळी आहेत, मरिनर भाटकर आहेत. मी सर्वांचेच शब्दसुमनाने स्वागत करतो. सुरुवातीलाच मी उद्योग मंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो की परकीय गुंतवणुकीमध्ये संपूर्ण देशात महाराष्ट्र 1 नंबरला आलेला आहे. गेले काही महिने दिवस रात्र काम करून, परिश्रम करून अख्खा उभा आडवा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला. ते उद्योजकांना भेटले, उद्योजकांच्या प्रतिनिधी संघटनांशी त्यांनी चर्चा केली, त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. कायदा, धोरण आणि त्याची अंमलबजावणी या सगळ्याचा ताळमेळ घालत उद्योगात महाराष्ट्र त्यांनी पहिल्या नंबरवर नेऊन ठेवला आहे. याचा आम्हा सर्वांना मनापासून कौतुक वाटतं. आणि आमच्या रत्नागिरी जिल्ह्याला पहिल्यांदाच उद्योग खाते मिळालं. त्यामुळे आम्हा सर्व रत्नागिरीतील उद्योजकांना याचं मनापासून कौतुक, अभिनंदन, आनंद हा आहे. आणि म्हणून आम्ही आज या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सामंत साहेबांनी इतके परिश्रम घेतले की त्यांनी किती किलोमीटर प्रवास केला, किती व्यक्ती आणि संस्थांना त्यांनी भेटी दिल्या, त्यांचे प्रश्न समजून घेतले, याचं जर रेकॉर्ड केलं तर कदाचित ते ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा जाईल. अनेकदा असं होतं की मंत्री महोदय आपलेच जिल्ह्यापुरते कदाचित मर्यादित राहतात, पण साहेबांनी राज्यभर दौरा करून संपूर्ण राज्यभर स्वतःचं नेतृत्व अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित केलं आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून महाराष्ट्र उद्योगात 1 नंबरवर आणला. आपल्या रत्नागिरीचा विचार केला तर आता रत्नागिरीला ते मरीन पार्क करतायत, मँगो पार्क, लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये सुद्धा नव्याने 2 प्रकल्प आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ही सर्व जिल्ह्याची कामं करत असतानाच राज्यभरात उद्योजकांना जागा उपलब्ध व्हावी म्हणून ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्डच्या माध्यमातून त्यांनी 40,000 एकर जागा उद्योजकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. प्लग अँड प्ले ही योजना त्यांनी आणली आहे. म्हणजे संपूर्ण जागा, इमारत तयार असेल, तुम्ही या आणि उत्पादन सुरू करा, अशा प्रकारची योजना आणून उद्योजकांना महाराष्ट्राकडे आकृष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी महत्त्वाचं पाऊल टाकलंय असं मला वाटतं. मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं त्यांनी केलेला मैत्री कायदा प्रशासन अधिक गतिमान होण्यासाठी आणि लोकांची कामं विशिष्ट कालावधीत संपुष्टात आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मैत्री कायदा 2000 अस्तित्वात आणला. तो मला फार महत्त्वाचा वाटतो आणि त्या कायद्याच्यामुळे महाराष्ट्रातलं औद्योगिक वातावरण बदलायला निश्चितच प्रयत्न होईल असा मला विश्वास वाटतो. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचं धोरण आणलं, वस्त्रोद्योगाचं धोरण आणलं, अनेक धोरणावर त्यांची विविध कामं सुरू आहेत. मला वाटतं इतक्या तडफेनं काम करणारं नेतृत्व आहे आणि ते आपल्या जिल्ह्यातलं आहे, याचा आम्हाला खरोखरच मनापासून अभिमान वाटतो. 10-11 महिन्यात आम्ही त्यांना किमान 20-22 वेळा भेटलो, अनेक मागण्या केल्या. प्रत्येक मागणीच्या बाबतीत ते अतिशय सकारात्मक होते. त्यांनी लगेच त्याच्यावर आदेश दिले किंवा अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं. मग त्यांचं काम असं 3-3, 4-4 पीए समोर उभे असतात आणि इथे जिल्हा नियोजनला फोन लाव, इथे MPCBला फोन लाव, इथे MIDCला फोन लाव आणि फटाफट आलेल्या लोकांची कामं ते इतक्या पद्धतीनं करत असतात की खरोखरच कौतुक करायला हवं. आम्ही 40% बांधकामाची अट उद्योजकांना शिथिल करावी अशी मागणी केली होती. त्या बाबतीत थोडा त्यांनी आम्हाला रिलीफ दिलाय आणि 20% बांधकाम 5 वर्षात करा आणि उरलेलं 20% बांधकाम पुढच्या 7 वर्षात करा, अशा पद्धतीनं त्यांनी त्या विषयात रिलीफ दिलेला आहे. रत्नागिरी संपूर्ण जिल्हा D+ वर्गामध्ये त्यांनी समाविष्ट केला आहे. त्यामुळे आपल्याला सवलती मिळण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठा उपयोग होऊ शकेल. आम्ही फेडरेशनसाठी रत्नागिरीला जागा मागितली होती. तातडीनं त्याने आदेश दिले आणि ती जागा उपलब्ध करून देण्यासाठी आम्हाला प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करत आहे.
संपूर्ण फाईल रत्नागिरीची मुख्यालयात जायची आणि त्या फाईलवर एखादी क्युरी निघाली की ती फाईल पुन्हा खाली यायची. यामध्ये प्रशासकीय वेळ फार मोठ्या प्रमाणावर जात होता. साहेबांनी आदेश दिले आणि ऑनलाईन पद्धतीनं आता त्या फाईल मुंबईला जातात आणि ऑनलाईन पद्धतीनंच क्युरी असली तर ती रेक्टिफाय केली जाते. थोडक्यात गतिमान होण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेलं हे पाऊल मला फार महत्त्वाचं वाटतं. मग साहेबांनी एवढं काम केलं. आमचा देवगडचा एक मित्र आहे प्रमोद जोशी नावाचा, त्याला तो मला एकदा फोनवर बोलता बोलता म्हणाला, काय रे सामंत साहेब काय काम करतात, तुम्हाला चांगलं सहकार्य करतात का? हो म्हटलं, फारच सुंदर सहकार्य करतात. मग मी त्याला काय काय करतात त्या गोष्टी जशा आता तुम्हाला सांगितल्या तशा त्याला सांगितल्या. पुढच्या 5 मिनिटात त्याने कविता लिहून मला पाठवली. त्यानं लिहिलं, उदय या नावातच एक प्रकाशाचं वेळ आहे. उदय या नावातच एक प्रकाशाचं वेळ आहे. शून्याच्या बदल्यात 1000 अशी परतफेड आहे. वरिष्ठांनी पाहिली होय यांच्या कर्तृत्वाची जंत्री. वरिष्ठांनी पाहिली यांच्या कर्तृत्वाची जंत्री. मग काय कठीण होतं? उदय सामंत होणं मंत्री. मंत्री आणि मंत्रालय जीवाभावाचंच नातं. मंत्री आणि मंत्रालय जीवाभावाचंच नातं. म्हणूनच यांच्या हाती आलंय उद्योगाचं खातं. महाराष्ट्र उद्योगात ठरवायचं आहे सर्वोत्कृष्ट. महाराष्ट्र उद्योगात ठरवायचं आहे सर्वोत्कृष्ट. नाही विश्रांती क्षणाची आहेत कष्ट. ही कविता थोडी आधी आली आणि आत्ता तो अहवाल डिक्लेअर झाला आणि महाराष्ट्र 1 नंबरवर आता आलेला आहे. पण त्या आधी ही कविता लिहिलेली आहे. पित्याच्या संस्कारानं उद्यमाचा सुरू ध्यास. अण्णा समोर बसले आहेत. पित्याच्या संस्कारानं उद्यमाचा सुरू ध्यास. त्याच्यासाठी उपयोगी 2 पिढ्यांचा अभ्यास. सत्ता देते मोठी शक्ती घडवा या भव्य दिव्य. सत्ता देते मोठी शक्ती घडवा या भव्य दिव्य. गाव असो वा असो देश बदलते भवितव्य. उदयाच्या स्थितीमध्ये अंधाराला कोठे जागा. उदयाच्या स्थितीमध्ये अंधाराला कोठे जागा. प्रकल्पांना ओवायला हाती कर्तृत्वाचा धागा. मग आसूचा प्रकल्प येणार आहे, स्टीलचा प्रकल्प येणार आहे. ही फार मोठी आव्हानं सामंत साहेबांच्या पुढे आहेत असं मला वाटतं. म्हणजे सामंत साहेब मंत्री असले ना तरी कधी कधी आपल्यालाच हा प्रश्न पडतो की ह्या सगळ्या गोष्टी ते कशा पद्धतीनं सांभाळणार आहेत, हाताळणार आहेत आणि ते यशस्वी करणार आहेत. कारण एनरॉनची झालेली आंदोलनं आम्ही पत्रकार म्हणून अतिशय जवळून बघितलेली आहेत आणि एनरॉन प्रकल्प नंतर आला तर आता हा बारसूचा प्रकल्प किंवा नवीन स्टीलचा येऊ घातलेला प्रकल्प, त्यांनी स्टरलाइटची जमीन परत मिळवली आहे तिथे येऊ घातलेला प्रकल्प. मला वाटतं या सगळ्याच गोष्टी आव्हानात्मक आहेत पण त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर ते निश्चितच यशस्वी करून दाखवतील असं मला वाटतं. आता उद्योग मंत्री आपल्याकडे आलेत आणि आपण काहीच मागितलं नाही असं व्हायला नको. तर साहेब 2-4 गोष्टी जाता जाता सांगतो. इतर राज्यात विजेचे दर महाराष्ट्रात थोडे जास्ती आहेत. थोडे म्हणजे बऱ्यापैकी जास्ती आहेत. अण्णा असतायत, अण्णांनाही ते पटतंय. तर त्या बाबतीत थोडंसं तुम्ही स्वतः लक्ष घालून उदय सामंत स्टाईलने ते काम मार्गस्थ करावं अशी अपेक्षा आहे. आपलं काजू बोर्ड स्थापन झालं आहे. ते काजू बोर्ड सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून त्याला आर्थिक सहकार्य आणि ते तातडीनं कार्यवाही कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही लक्ष घालतच आहात. मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती आपणा सर्वांना माहिती आहे. पण सागरी महामार्ग आणि ग्रीन एक्सप्रेस हायवे असे 2 हायवे मुख्यमंत्र्यांनी आणि तुम्ही घोषणा केली आहे. माझी विनंती या निमित्ताने अशी आहे की समृद्धी महामार्ग ज्या वेगाने झाला त्या वेगाने तुम्ही या विषयाकडे लक्ष द्यावं आणि त्या पद्धतीनं हे 2 रस्ते व्हावेत की जसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी समृद्धी महामार्ग केला असं एक इतिहास लिहिला गेला तसा उदय सामंत साहेबांनी हे 2 महामार्ग केले असा कायमचा इतिहास तुमच्या नावाने लिहिला जावा अशी अपेक्षा आहे. कोकणाला समुद्र किनारा आहे तर ती जलवाहतूक सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही लक्ष घालावं आणि इतर देशांच्या तुलनेत लॉजिस्टिकचा खर्च भारतामध्ये 15-16% आहे आणि इतर जगामध्ये तो 4-5% आसपास आहे. जवळजवळ 4% आपलं लॉजिस्टिक खर्च 4 पटीने वाढतो आहे. तर त्यासाठी काही प्रयत्न झाले तर जागतिक स्पर्धेमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं लक्ष घालू शकू. इज ऑफ डुईंग बिझनेसच्या बाबतीत तुम्ही आता स्वतः काम करतच आहात. ते अधिक गतिमान कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व उद्योजकांच्या वतीनं तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. आज तुम्ही या कार्यक्रमाला आलात आणि आमचा सत्कार स्वीकारलात याबद्दल धन्यवाद देतो. रत्नागिरीवर संपूर्ण जिल्ह्यावर तुम्ही प्रेम करता आहात
म्हणजे मी तसा म्हणाल तर मी खेड मतदारसंघातला आहे, पण तरीही आम्ही सामंत साहेबांकडे गेलो की ते कुठल्या मतदारसंघातले आहेत, कुठल्या पक्षातले आहेत असं न बघता फटाफट कामं करत असतात। मला वाटतं त्या पद्धतीनं औद्योगिक विकासासाठी रत्नागिरी तुम्ही अग्रेसर करण्याच्या दृष्टीने पावलं टाकलेत। आपणाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।